हॅलो. तर लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं, टाईप्स ऑफ पार्टनर्स. त्याच्यामध्ये आपण बेसिक बघितलं होतं. त्यानंतर पार्टनरशिप ॲक्ट 1932ची काय बघितली होती, डेफिनेशन. ओके. त्यानंतर टाईप्स ऑफ पार्टनर्स. पार्टनर्सचे टाईप्स कोणते कोणते होते? सर्वात पहिलं कोणतं होतं? ॲक्टिव्ह पार्टनर. ॲक्टिव्ह पार्टनर म्हणजे कोण? जो बिझनेसमध्ये पार्टिसिपेट करतो तो प्रॉफिट शेअर करतो, लॉस पण शेअर करतो, पैसे पण इन्व्हेस्ट करतो. त्यानंतर सेकंड टाईप होतं स्लीपिंग अँड डोरमंट पार्टनर. तर स्लीपिंग म्हणजे कोण? जो बिझनेसमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत नाही तो. ओके. तो बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, प्रॉफिट लॉस दोन्ही काय असेल ते शेअर करतो. त्याची लायबिलिटी पण कशी असते? अनलिमिटेड. त्यानंतर होतं की नॉमिनल पार्टनर. हा पार्टनर फक्त काय करतो? त्याचं बिझनेसला नाव देतो. तो पैसे पण इन्व्हेस्ट करत नाही, प्रॉफिट अँड लॉस ह्याच्यामध्ये त्याचा काही हिस्सा नसतो. तो फक्त काय करतो? बिझनेसला त्याचं नाव देतो. आणि त्यानंतर होतं सिक्रेट पार्टनर. म्हणजे कोण? की तो कंपनीचा पार्टनरशिप फर्मचा पार्टनर आहे, पण लोकांसाठी तो पार्टनर नाही आहे. त्याचं नाव कसं ठेवलेलं आहे? सिक्रेट ठेवलेलं आहे. त्याला काय म्हणतात आपण? सिक्रेट पार्टनर. लास्टला होतं पार्टनर बाय एस्टॉपल. ह्याचा आणि पार्टनरशिप फर्मचा काही संबंध नाही आहे, पण हा बाहेरच्यानं रिप्रेझेंट काय करतो की मी अशा फर्मचा पार्टनर आहे. त्याच्यातून तो जे काही ट्रान्झॅक्शन करेल त्याला जबाबदार कोण असतो? तो स्वतः असतो. ओके. हे फक्त काय होते? पार्टनरशिप टाईप होते. आता आपल्याला पुढं बघायचं ह्याच्या की फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. फीचर्स म्हणजे काय? वैशिष्ट्य. की पार्टनरशिप फर्मची वैशिष्ट्य काय काय आहेत? त्यातलं पहिलं तर सर्वात पहिलं काय? ॲग्रीमेंट. ओके. तर आपण बघितलं होतं की पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉस शेअर करतात, पण शेअर कसे करणार? ओके. की बिझनेस कसा चालवायचा, किती पिरियडसाठी चालवायचा, हे सगळ्या गोष्टी कुठं असतात? ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेल्या असतात. ओके. तर ॲग्रीमेंट म्हणजे काय असतं की समजा 2-3 जे काय मिळून बिझनेस स्टार्ट करतील, ओके, त्यांच्यामध्ये काय काय गोष्टी ठरतात, काय काय टर्म्स अँड कंडिशन्स आपल्या होतात. तर ते पहिलेच एका लिगल डॉक्युमेंटवरती रेडी करून ठेवतात. त्यालाच काय म्हणतो आपण? इन शॉर्ट ॲग्रीमेंट म्हणतो. तर ॲग्रीमेंट मे बी ओरल असतं, और मे बी कसं असतं? रिटर्न असतं. ॲग्रीमेंट कसं असतं? मे बी ओरल, मे बी रिटर्न. ओके. म्हणजे तुम्ही बोलूनही ॲग्रीमेंट करू शकता किंवा एका लिगल डॉक्युमेंटवरती रिटर्नसुद्धा ॲग्रीमेंट करू शकता. पण ओरल ॲग्रीमेंटचं काय असतं की तुम्ही पार्टनरशिप फॉर्म केली त्यावर तुम्ही काही काही गोष्टी ओरली ठरवल्या, पण पुढे जाऊन काय प्रॉब्लेम झाले तर तुमच्याकडे प्रूफ काय असतं का? नाही. कारण तुम्ही ॲग्रीमेंट कसं तयार केलं आहे? ओरल. तेच जर तुम्ही ॲग्रीमेंट रिटर्न तयार केलं तर तुमच्याकडे एक लिगल काय असतं? प्रूफ असतं. एक लिगल प्रूफ जे तुम्ही कोर्टमध्ये दाखवू शकता. मग ॲग्रीमेंट नेहमी कसं पाहिजे? रिटर्न. पण आपल्याला ॲक्ट काय सांगतं? ओरल पण असू शकतं आणि रिटर्न पण असू शकतं. हे दोन्ही अलग. पण नॉर्मली इन द बिझनेसमध्ये कोणतं चालतं? रिटर्न ॲग्रीमेंट. कारण पुढे जाऊन काय झालं ते तर तुमच्याकडे प्रूफ पाहिजे. त्यासाठी तुम्हाला कोणतं ॲग्रीमेंट उपयोगी पडतं? रिटर्न. कारण ओरलला व्हॅल्यू आहे का? नाही. मग सर्वात पहिलं फीचर काय? ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट कसं असतं? मे बी ओरल, मे बी रिटर्न. ओके. आणि हे जे रिटर्न ॲग्रीमेंट असतं याला तर आपण काय म्हणतो? पार्टनरशिप डीड म्हणतात. ओके. लक्षात ठेवा, हे जे रिटर्न ॲग्रीमेंट असतं त्याला आपण काय म्हणतो? पार्टनरशिप डीड. हे काय असतं? एक लिगल डॉक्युमेंट. काय असतं? एक लिगल डॉक्युमेंट. पुढे जाऊन पार्टनर्समध्ये भांडणं वगैरे झाली, शेअर्सवरनं वगैरे काही झालं तर तुम्ही हे लिगल डॉक्युमेंट शो करून त्याच्या अगेन्स्ट केस करू शकता. पण ओरलला व्हॅल्यू आहे का? नाही आहे. कारण जे काय झालं ते कोणाला माहिती आहे? तुमच्या दोघांनाच माहिती. ओके. त्यामुळे ॲग्रीमेंट कसं पाहिजे? रिटर्न. पण ॲक्ट काय सांगतं? ओरल पण असू शकतं आणि रिटर्न पण असू शकतं. आणि हे जे रिटर्न ॲग्रीमेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो? पार्टनरशिप डीड. ओके. तर हे झालं फर्स्ट फीचर. त्यानंतर सेकंड मेंबर्स. तर तुम्ही बघितलं एक माणूस पार्टनरशिप फॉर्म करू शकत नाही. ओके. मिनिमम किती मेंबर्स लागतात? मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 50. ओके. कमीत कमी पार्टनरशिप फॉर्म करण्यासाठी किती मेंबर लागतात? 2 आणि जास्तीत जास्त
50. हे झाले मेंबर्स. फर्स्ट ॲग्रीमेंट, त्यानंतर मेंबर्स. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 50. त्यानंतर थर्ड फीचर काय आहे, प्रिन्सिपल अँड मॅनेजमेंट. हेच काय होतं, पार्टनर्समधलं रिलेशन. आपण पार्टनरशिप ॲक्टच्या डेफिनेशनमध्ये बघितलं होतं. रिलेशन असतं पार्टनर्समध्ये. कोणतं रिलेशन असतं, एजंट अँड प्रिन्सिपलचं. ऑल पार्टनर्स हे एजंट असतात आणि ऑल पार्टनर्स कोण असतात, प्रिन्सिपल असतात. जसं गरज पडेल तसं ते प्रत्येकाला शो करतात. प्रिन्सिपल म्हणजेच कोण, ओनर. सगळेच पार्टनर हे बिझनेसचे कोण असतात, ओनर. आणि एजंट म्हणजे कोण, की जे बिझनेसला रिप्रेझेंट करतात ते. मग एखादा पार्टनर मार्केटिंग करायला गेला तर तो काय करतो, की त्याच्या फर्मला जे पार्टनरशिप आहे तिला काय करतो, रिप्रेझेंट करतो. त्यामुळे तो काय बनतो, त्या फर्मचा एजंट. मग ऑल पार्टनर कोण असतात, प्रिन्सिपल. आणि ऑल पार्टनर कोण असतात, एजंट. ओके, झालं एजंट अँड प्रिन्सिपल रिलेशनशिप. आपण डेफिनेशनमधून पण बघितलं होतं. ओके, सर्वात पहिलं काय, ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट कसं पाहिजे, मे बी रिटर्न, मे बी ओरल. म्हणजे ओरल पण असू शकतं आणि रिटर्न पण असू शकतं. पण नॉर्मली कसं पाहिजे, रिटर्न. तर रिटर्न ॲग्रीमेंटला काय म्हणतात, पार्टनरशिप डीड. हे पार्टनरशिप डीड तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये विचारू शकतो. त्यामुळे पार्टनरशिप डीड लक्षात ठेवा. जे रिटर्न ॲग्रीमेंट असतं त्यालाच काय म्हणतो आपण, पार्टनरशिप डीड. त्यानंतर मेंबर्स, मिनिमम 2, मॅक्झिमम 50. किती मेंबर्स असतात, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 50. ओके. आणि थर्ड काय होतं, प्रिन्सिपल अँड एजंट. हे काय पार्टनर्समधलं रिलेशन. एव्हरी पार्टनर हॅज अ प्रिन्सिपल. प्रत्येक पार्टनर कोण असतो, प्रिन्सिपल. आणि प्रत्येक पार्टनर कोण असतो, एजंट. त्यांचं रिलेशनशिप कसं असतं, एजंट आणि प्रिन्सिपलचं. त्यानंतर पुढचं काय, फोर्थ, लॉफुल बिझनेस. ओके, आता कंपनी फॉर्म करायची. ओके, आपली पार्टनरशिप फॉर्म करायची. कमीत कमी 2, जास्तीत जास्त 50. तर आता पार्टनरशिप फॉर्म करायची, तुम्ही कोणताही बिझनेस करून चालेल का. ओके, इलिगल बिझनेस केला तर तुम्हाला गव्हर्नमेंट परमिशन देईल का, तर नाही. तुम्हाला बिझनेस कसा करायला पाहिजे, ओनली लीगल. बिझनेस कसा पाहिजे तुमचा, ओनली लीगल. तर तुम्हाला परमिशन मिळेल. त्यालाच काय म्हणतो आपण, लॉफुल बिझनेस. म्हणजे तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर ओनली बिझनेस कसा पाहिजे, लीगल. ओके, ड्रग्सचा वगैरे, सुपारी किलिंग वगैरे हे बिझनेस करून तुम्हाला परमिशन मिळेल का, नाही. तो बिझनेस कसा पाहिजे तुमचा, लॉफुल बिझनेस. म्हणजेच कोणता बिझनेस, ओनली लीगल बिझनेस. इलिगल चालणार नाही. यालाच काय म्हणतात, लॉफुल बिझनेस. त्यानंतर नेक्स्ट फीचर काय, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस. आता आपण वरती ॲग्रीमेंट बघितलं होतं, फर्स्ट फीचर. तर ॲग्रीमेंट म्हणजे काय, की ऑल पार्टनर्स मिळून काय करतात, एक डॉक्युमेंट तयार करतात. त्यामध्ये काय असतं, की किती प्रॉफिट शेअर करायचा, कसं शेअर करायचं, हे सगळं कुठं लिहिलेलं असतं, ॲग्रीमेंटमध्ये. त्या ॲग्रीमेंटनुसार काय करतात, दोघं पार्टनर त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअर करतात. पण जर कधी कधी काय होतं, की ॲग्रीमेंटमध्ये पार्टनर प्रॉफिट अँड लॉसबद्दल काही लिहिलेलं नसतं. मग जर लिहिलं नसेल तर प्रॉफिट अँड लॉस शेअर करायचा कसा, तर कसं करणार, इक्वल. जर ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं नसेल तर प्रॉफिट अँड लॉस पार्टनर्समध्ये कसं शेअर करणार, इक्वल. समजा 2 पार्टनर असतील तर कोणत्या रेशोमध्ये शेअर करणार, 1:1. म्हणजे दोघांना पण कसं मिळणार, शेअर इक्वल. समजा 1 लाख प्रॉफिट झाला असेल, दोघांना किती मिळणार, 50,000. ते 4 पार्टनर असतील तर ॲग्रीमेंटमध्ये रेशो दिलं नसेल तर कसं मिळणार, 25,000. जो काही प्रॉफिट होईल, जेवढ्या पार्टनर असतील तेवढ्या पार्टनरला काय करणार, तो इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार. मग जर ॲग्रीमेंटमध्ये रेशो दिला असेल तर रेशोप्रमाणे वाटायचं. आणि जर ॲग्रीमेंटमध्ये रेशो दिला नसेल तर कसं वाटणार, इक्वली. ओके, रेशो असेल तर रेशोनुसार, रेशो नसेल तर इक्वल. ओके, हे कशावरून ठरवायचं, पार्टनरशिप डीडवरून, म्हणजेच ॲग्रीमेंटवरून. जर त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये ठरवलं असेल की प्रॉफिट अशा अशा बेसिसवर शेअर करायचं, म्हणजे कसं 3:2, ओके, 1:2. जर असं दिलं असेल तर त्या रेशोमध्ये शेअर करायचा. जर नसेल दिला तर कसं शेअर करणार, इक्वली. ओके, हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट फीचर काय आहे, अनलिमिटेड लायबिलिटी. ओके, हे तुम्हाला मी पार्टनर्समध्ये पण सांगितलं होतं टाईप्स ऑफ पार्टनर शिकताना, की पार्टनर्सची लायबिलिटी कशी असती, अनलिमिटेड. आता अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय,
की समजा 2 पार्टनर होते. ओके, त्यांनी बिझनेसमध्ये दोघांनी मिळून 10 लाख रुपये गुंतवले. ओके, म्हणजे 10 लाख रुपये काय झालं त्यांचं कॅपिटल. 10 लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केले. त्यांच्या बिझनेसमध्ये किती रुपये आहेत 10 लाख. पण काय झालं, बिझनेस लॉसमध्ये गेला. त्यांना टोटल 15 लाखाचं नुकसान झालं. त्यांनी इन्व्हेस्ट किती केले ते 10 lakhs. बाकीचं त्यांनी उधारीवरती बँक लोन वगैरे काढून ओके त्यांचा बिझनेस पूर्ण काय गेला लॉसमध्ये. त्यांना नुकसान किती रुपयाचं झालं 15 लाखाचं. आता बिझनेसमध्ये त्यांनी किती रुपये गुंतवले 10 लाख. पण त्यांना नुकसान किती भरून काढायचं आहे 15 लाख. त्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत का नाही. ते काय करणार, ह्या जेवढे पार्टनर असतील समजा इथे 2 पार्टनर आहेत, त्या दोघांचे पण पर्सनल प्रॉपर्टी अटॅच करणार आणि वरचे जे एक्स्ट्रा पैसे आहेत ते कुठनं देणार आहे त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टीमधून. ओके, मग अनलिमिटेड लायबिलिटी कुणाला म्हणतात की तुम्ही बिझनेसमध्ये जेवढे पैसे इन्व्हेस्ट केलेत ते सोडून अजून गरज लागली तर तुम्ही पर्सनल प्रॉपर्टी पण अटॅच करायची. त्यालाच काय म्हणतो आपण अनलिमिटेड लायबिलिटी. पार्टनरची लायबिलिटी कशी असती अनलिमिटेड. ओके, बिझनेसमधले पैसे कमी पडले तर तुम्हाला तुमची पर्सनल प्रॉपर्टी अटॅच करावी लागते. ओके, हे झालं अनलिमिटेड लायबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट काय रजिस्ट्रेशन. आता हे एक इम्पॉर्टंट फीचर आहे की रजिस्ट्रेशन. आता आपल्याला कोणताही बिझनेस फॉर्म करायचा असेल तर सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागतं, तो बिझनेस रजिस्टर करावं लागतं. कोणता बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्हाला सर्वात पहिले काय करावं लागतं, तो बिझनेस रजिस्टर करावा लागतं. विदाऊट रजिस्ट्रेशन तुम्ही बिझनेस चालू शकता का नाही. पण पार्टनरशिप ॲक्ट काय सांगतं की तुम्ही पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करू बी शकता किंवा नाही बी करू शकत. हे कसं आहे ऑप्शनल आहे. रजिस्ट्रेशन कसं आहे पार्टनरशिप फर्ममध्ये ऑप्शनल आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करू पण शकता किंवा नाही पण करू शकता. पण इन महाराष्ट्र ओके रजिस्ट्रेशन कसं आहे कंपल्सरी. इन महाराष्ट्र रजिस्ट्रेशन कसं आहे पार्टनरशिप फर्मचं कंपल्सरी. ओके, रजिस्ट्रेशन म्हणजे काय की आपण बिझनेस स्टार्ट करतो तर आपण काय करतो, प्रत्येक स्टेटमध्ये तो बिझनेस काय करतो रजिस्टर करतो. की पण कंपनी ॲक्ट काय सांगतं, पार्टनरशिप ॲक्ट काय सांगतं की हे कसं आहे ऑप्शनल आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करू पण शकता किंवा नाही पण करू शकत. पण महाराष्ट्राचं लॉ काय सांगतं की तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये कोणती पार्टनरशिप फॉर्म करायची असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं आहे कंपल्सरी. तुम्हाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागेल. ओके, ते इन महाराष्ट्र रजिस्ट्रेशन कसं आहे कंपल्सरी. त्यानंतर काय जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. ओके, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. आता जॉईंट ओनरशिप म्हणजे काय, तर 2 पार्टनर होते, त्यांनी काय केलं बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले. 2 पार्टनर होते, त्यांनी काय केलं बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले. बिझनेससाठी लागणारे जे वस्तू असतात म्हणजे आपल्या ॲसेट्स तर त्यांनी काय केल्या परचेस केल्या. ओके, ॲसेट विकत घेतल्या. त्यामध्ये फर्निचर, कॉम्प्युटर्स असतील, लँड असेल, ओके बिल्डिंग, ओके अशा ॲसेट्स असतील. ओके, आता बिझनेस चालू करायचं म्हणजे तुम्हाला ॲसेट तर परचेस कराव्या लागणार. तर त्या दोघांनी काय केलं बिझनेस स्टार्ट केला, बिझनेससाठी ॲसेट्स परचेस केला. आता काय झालं त्या ॲसेटवरती हक्क कोणाचा आहे, कोणत्या एका पार्टनरचा आहे का तर नाही, त्या दोघांचा पण हक्क आहे. याच्यावरती राईट कोणाचा आहे दोघांचा पण, कारण पैसे कोणी इन्व्हेस्ट केले दोघांनी. आपण शिकतो काय पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्ममध्ये जे काय होईल ते लायबल कोणाला होईल दोघांना. प्रॉफिट झालं तरी दोघांचा, लॉस झाला तरी दोघांचा. मग त्यांनी जे पैसे इन्व्हेस्ट केले त्यातून ज्या ॲसेट परचेस केल्या त्याच्यावरती हक्क पण कोणाचा असणार आहे त्या दोघांचा असणार आहे. कोणताही एक जण ते ॲसेट घेऊ शकतो का नाही, दोघं पण त्यासाठी लायबल असणार आहे. मॅनेजमेंट म्हणजे काय बिझनेस रन करणं. तर हे पण कोण करणार दोघं मिळून करणार. ओके, मॅनेजमेंट आणि ओनरशिप कशी असते त्यांची जॉईंट. म्हणजे सगळ्यांच्या वतीने जर एकाने डिसिजन घेतला आणि बिझनेसला लॉस बेअर करावा लागला
तर तो एकटा लॉस बेअर करणार का? नाही, कारण त्यांनी बिझनेस डिसिजन कोणाच्या वतीने घेतला? सगळ्यांच्या वतीने. त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे? जॉईंट. मग एकामुळे जरी फर्मला लॉस झाला, ओके, एकामुळे जरी पार्टनरशिप फर्मला लॉस झाला तरी तो बेअर कोण करणार? सगळे पार्टनर्स. म्हणून ओनरशिप कशी आहे? जॉईंट आहे. आणि मॅनेजमेंट पण कसं आहे? जॉईंट. म्हणजे बिझनेसच्या कोणत्याही वस्तूवरती हक्क कोणाचा असणार आहे? ऑल पार्टनर्सचा. म्हणजे बिझनेसमध्ये जेवढे पार्टनर असतील त्यांचं. आणि बिझनेसमधल्या प्रत्येक पार्टनरच्या डिसिजनला लायबल कोण असणार आहे? ऑल पार्टनर्स. कारण मॅनेजमेंट पण कसं आहे त्यांचं? जॉईंट. ओके. त्यानंतर नेक्स्ट फीचर काय आहे? डिझोल्युशन. ओके, हा लास्ट फीचर आहे. तर डिझोल्युशन म्हणजे काय? डिझोल्युशनचा अर्थ बिझनेस काय करायचा? क्लोज करायचा. डिझोल्युशनचा अर्थ बिझनेस काय करायचा? क्लोज करायचा. आता बिझनेस का क्लोज करायचा? ओके, आता समजा कंटिन्युअस 5-6 वर्ष बिझनेस चालू होते, पण कंटिन्युअस काय होते? लॉस होते. तर तो बिझनेस चालू करून उपयोग आहे का? तर नाही. तो बिझनेस काय करायला लागतो? आपल्याला क्लोज करायला लागतो. म्हणजेच काय करायला लागतो? डिझोल्युशन. डिझोल्युशन म्हणजेच काय करायचं? बिझनेस बंद करायचं. तर बिझनेस बंद करायची भरपूर कारणे. पहिले तर काय, तुम्ही कंटिन्युअस लॉसमध्ये चालला असाल तर तुम्ही काय करणार? बिझनेस क्लोज करणार. हे झालं पहिलं कारण. ओके, त्यानंतर दुसरं. ओके, आता दुसरं कारण काय? तुम्ही इल्लिगल बिझनेस करत असाल. तुम्ही कोणता? इल्लिगल बिझनेस करत असाल आणि पकडले गेले तर कोर्ट काय करणार? तुम्हाला बिझनेस तुमचा काय करायला लागणार? बंद करायला लागणार. त्यालाच काय म्हणतो आपण? डिझोल्युशन. ओके, हे झाले. त्यानंतर काही काही बिझनेस कसे असतात? ओन्ली सीजनल असतात. आता समजा फॉर एक्झाम्पल मँगो. 2 पार्टनर आहेत, त्यांनी काय केलं? मँगोचा बिझनेस करायचा ठरवलं. आता मँगोचा बिझनेस तुम्ही पूर्ण वर्षभर करू शकता का? नाही. हा फक्त कसा असतो? 3 or 4 मंथसाठी असतो. ओके, मग ते काय करतात की 3 मंथसाठी एकत्र येतात, पार्टनरशिप करतात. 3 मंथ संपले, पार्टनरशिप संपली. ओके, मग ह्याला काय म्हणतात? 3 मंथसाठी आले, एकत्र आले, बिझनेस केला, पार्टनरशिप एंड. ह्यालाच काय म्हणतो आपण? डिझोल्युशन ऑफ फर्म. आणि यांची पार्टनरशिप फक्त किती महिन्यासाठी होती? 3 मंथसाठी. त्यांनी एका पर्टिक्युलर पिरियडसाठी पार्टनरशिप केली. ओके, हे एक टाईप झालं. ओके, तुम्ही इल्लिगल बिझनेस केलं, त्यानंतर तुम्ही स्वतःहून बिझनेस क्लोज केलं, त्यानंतर काय तुमचा बिझनेस कसा होता? सीजनल होता. ओके, अजून टाईप असतात की बिझनेस बंद का करायचा. तर समजा बिझनेसमध्ये 2 पार्टनर्स आहेत. बिझनेसमध्ये 2 पार्टनर्स आहे. ओके, आता एक तिसरा पार्टनर आहे, त्याला तुमच्या बिझनेसमध्ये यायचं आहे. एक तुमचा फ्रेंड, रिलेटिव्ह कोण असेल त्याला तुमच्या बिझनेसमध्ये यायचं आहे. यालाच काय म्हणतो आपण? ॲडमिशन. यालाच काय म्हणतो आपण? ॲडमिशन. ओके, ॲडमिशन ऑफ पार्टनर. हा तुम्हाला तुमच्या 12च्या अकाउंटमध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. याच्यावरती तुम्हाला 10 मार्क्सचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ओके, हे पुढे इन डिटेलमध्ये तुम्हाला चॅप्टर आहे. त्यानंतर ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय? की पहिले 2 पार्टनर होते, आता तिसरा पार्टनरला तुमच्या बिझनेसमध्ये यायचं आहे. तर आता तिसरा पार्टनर आल्याने काय होणार? तुमच्या बिझनेसचे रेशो चेंज होणार. आत्तापर्यंत जे प्रॉफिट लॉस शेअर करत होतं ते कोणामध्ये होतं? फक्त ह्या दोघांमध्ये होतं. पण आता यांच्यामध्ये कोण येणार? तिसरा पार्टनर येणार. तिसरा पार्टनर येण्यामुळे काय होणार? तुमचं अकाउंटिंग सगळं चेंज होणार. तुमचं ॲग्रीमेंट काय होणार? चेंज. तर तुम्ही काय करणार? तुमची पहिली फर्म डिझॉल्व करणार आणि न्यू फर्म स्टार्ट करणार. मग न्यू फर्ममध्ये पार्टनर किती असणार तुमचे? 3. त्याला काय म्हणतो आपण? ॲडमिशन ऑफ पार्टनर. ओके, हे झालं पहिलं. त्यानंतर दुसरं रिटायरमेंट. दुसरं काय? रिटायरमेंट. तर रिटायरमेंट म्हणजे काय? समजा 4 जणांचं बिझनेस स्टार्ट होता, तर त्यातलं काय झालं? एका पार्टनरला काय व्हायचं आहे? रिटायर व्हायचं आहे. म्हणजे तुमची पार्टनरशिप फर्म सोडून जायचं. तर पहिले 4 होते, आता त्यातनं 1 जाणार. म्हणजे आता किती उरणार? फक्त 3च उरणार. मग 3 उरला, त्यामुळे परत काय होणार? तुमचा रेशो चेंज होणार. तुमचा प्रॉफिट लॉस शेअर करायचं सगळे रेशो काय होणार? चेंज. मग तुमचं ॲग्रीमेंट तुम्हाला परत चेंज करावं लागणार. त्यासाठी परत काय होणार? फर्म काय होणार? तुमची डिझॉल्व होणार. मग याला काय म्हणतो आपण? रिटायरमेंट. पहिलं काय होतं? ॲडमिशन, त्यानंतर काय? रिटायरमेंट, आणि थर्ड काय? डेथ. हे काय? तिन्ही तुम्हाला चॅप्टर्स आहेत. ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ. हे 12वीच्या बुकमध्ये तुम्हाला काय? तिन्ही चॅप्टर्स आहेत. आता डेथ म्हणजे काय?
समजा बिझनेसमध्ये 2च पार्टनर होते. बिझनेसमध्ये काय होते, 2च पार्टनर होते. त्यातल्या एक पार्टनरची डेथ झाली. तर पार्टनरशिप फर्म म्हणून राहणार आहे कधी, कारण पार्टनरशिप फर्म काय सांगते, कमीत कमी किती मेंबर लागतात, 2 आणि जास्तीत जास्त 50. मग इथं 2 पार्टनर होते, त्यातली एकची डेथ झाली, तर उरलं किती, फक्त एक जण मिळून पार्टनरशिप फॉर्म करू शकतो का, नाही. तर ती फर्म काय होणार, ऑटोमॅटिकली डिझॉल्व होणार. मग तुम्हाला तो बिझनेस काय करावा लागणार, बंद करावा लागणार. ओके, ह्यालाच काय म्हणतो आपण, डिझॉल्युशन. ओके, ह्यातलं एक राहिलं अजून इन्सॉल्वंट. आता इन्सॉल्वंट म्हणजे काय, ह्याला काय म्हणतो आपण, दिवाळखोर. म्हणजेच काय, पळून घ्या. ओके, बिझनेस स्टार्ट केला त्यांनी, चालवला, आता त्याला वाटते की बिझनेसमध्ये नुकसान होत जाते, तर एखादा पार्टनर त्यांच्यातला काय गेला, पळून गेला, त्यालाच काय म्हणतो आपण, इन्सॉल्वंट. मग जर एखादा पार्टनर पळून गेला, ओके, तर तुमचे पार्टनरशिप फर्म काय होणार, डिझॉल्व होणार. कारण तुमचं ॲग्रीमेंट वगैरे, रेशो वगैरे सगळे काय होणार, चेंज. तुम्हाला परत न्यू फर्म स्टार्ट करावी लागणार. म्हणजे डिझॉल्युशन म्हणजे थोडक्यात काय, की तुमचा बिझनेस काय करायचा आहे, बंद करायचा. मग बंद करायचे भरपूर टाईप्स आहेत. ओके, ह्यालाच काय म्हणतो आपण, डिझॉल्युशन ऑफ फर्म. हे सगळे आपण काय बघितले, फीचर्स बघितले. कशाचे फीचर, पार्टनरशिप फर्मचे. फर्म म्हणजेच काय, तुमचा पार्टनरशिप बिझनेस, त्याला आपण काय म्हणतो, फर्म म्हणतो. सर्वात पहिलं फीचर काय होतं आपला, ॲग्रीमेंट. तर ॲग्रीमेंट कसं असतं, ॲग्रीमेंट ओरल असतं किंवा रिटर्न असतं. ओरल पण व्हॅलिड आहे, रिटर्न पण व्हॅलिड आहे. पण रिटर्न ॲग्रीमेंट काय पाहिजे, की ते काय असतं, एक लिगल प्रूफ असतं. त्यामुळे ॲग्रीमेंट कसं पाहिजे, तुमचं रिटर्न पाहिजे. ओके, ते एक लिगल प्रूफ आहे. म्हणजे उद्या जाऊन तुमच्यामध्ये काही डिस्प्यूट झाले, भांडणं झाली, तर तुम्ही कोर्टला ते प्रूफ दाखवू शकता. म्हणून ॲग्रीमेंट कसं पाहिजे, नेहमी रिटर्न पाहिजे. ओके, आणि त्यात रिटर्न ॲग्रीमेंटला आपण काय म्हणतो, पार्टनरशिप डीड. फर्स्ट फीचर. त्यानंतर सेकंड काय होता, मेंबर्सचं तुम्हाला तर माहितीच आहे, मिनिमम 2 मॅक्झिमम 50. कमीत कमी किती मेंबर्स पाहिजेत, 2 आणि जास्तीत जास्त 50. त्यानंतर प्रिन्सिपल एजंट रिलेशनशिप. ओके, रिलेशनशिप कशी पाहिजे, प्रिन्सिपल आणि एजंट. ऑल पार्टनर्सचे प्रिन्सिपल असतात आणि ऑल पार्टनर्स काय असतात, एजंट्स असतात. ओके, प्रिन्सिपल आणि एजंट रिलेशनशिप. त्यानंतर लॉफुल बिझनेस. तुम्ही इलिगल बिझनेस करू शकता का, नाही. बिझनेस कसा पाहिजे, लीगल. ओके, बिझनेस ओनली कसा करणार, लीगल. इलिगल बिझनेस करू शकत नाही. त्यानंतर काय होतं नेक्स्ट, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस. जर तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं असेल, रेशो दिला असेल, तर रेशोनुसार वाटणार. आणि जर रेशो दिला नसेल तर कसं वाटणार, इक्वली. रेशो असेल तर रेशोनुसार, रेशो नसेल तर इक्वल. जर 1,00,000 रुपये 2 पार्टनर असतील तर त्यांना 50,000 येतील. तिथं जर 4 पार्टनर असेल त्यांना 25,000. ओके, शेअरिंग अँड प्रॉफिट अँड लॉस. जर ॲग्रीमेंटमध्ये दिला असेल रेशो, तर रेशोनुसार, नसेल दिला तर इक्वली. हे इम्पॉर्टंट आहे, हे इक्वली लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट, अनलिमिटेड लायबिलिटी. जर बिझनेसचा लॉस सॅटिस्फाय करायला, म्हणजे बिझनेसचा लॉस भरून काढायला तुम्हाला बिझनेसचे पैसे कमी पडत असतील, तर तुम्हाला पर्सनल प्रॉपर्टी अटॅच करावी लागते. त्यालाच काय म्हणतो आपण, अनलिमिटेड लायबिलिटी. त्यानंतर रजिस्ट्रेशन कसं आहे, ऑप्शनल. हे कोणी सांगितलं, पार्टनरशिप ॲक्टने. पण इन महाराष्ट्र. ओके, इन महाराष्ट्र. ओके, प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे रूल्स असतात. ओके, महाराष्ट्रामध्ये काय सांगितलं आहे, रजिस्ट्रेशन कसं आहे, कंपल्सरी. ॲक्ट काय सांगतं, रजिस्ट्रेशन ऑप्शनल. तुम्ही करू पण शकता किंवा नाही पण करू शकता. पण जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी रजिस्टर करावं लागतं, की आम्ही या टाईपचा असं बिझनेस करत आहोत. त्यानंतर जॉईंट मेंबरशिप. ओके, तुम्हाला सांगितलं बिझनेसमध्ये पार्टनर्सने पैसे इन्व्हेस्ट केले की त्यातून काय करतात, वेगवेगळ्या ॲसेट्स परचेस करतात, वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स करतात. तर त्या प्रत्येक गोष्टीवरती हक्क कोणाचा असतो, ऑल पार्टनर्सचा. 4 पार्टनर असतील तर 4घांचा, 2 असतील तर 2घांचा. त्यालाच काय म्हणतो आपण, जॉईंट ओनरशिप. आणि मॅनेजमेंट म्हणजे ॲक्टिवली पार्टिसिपेट, म्हणजे बिझनेसमध्ये घडणारे गोष्टी, बिझनेस कसा मॅनेज करायचा ते. बिझनेसमध्ये डिसिजन्स होतात. जर एकाने डिसिजन घेतला
तर तो सगळ्यांसाठी लायबल असतो. आणि जॉईंट ओनरशिप आणि मॅनेजमेंट पण कसं आहे, जॉईंट. त्यानंतर डिझोल्युशन म्हणजे काय, एंड. बिझनेस काय करायचा, स्टॉप करायचा. म्हणजेच काय करायचा, क्लोज करायचा. म्हणजे भरपूर रिझन आहे. एक तर आपण स्वतःहून क्लोज करू शकतो. ओके. त्यानंतर तुम्ही इलिगल बिझनेस करत असाल तर तुम्हाला स्टॉप करावा लागतो. इलिगल बिझनेसला परमिशन तर मिळतच नाही. पण मेनी टाईम्स काय होतं, लोक लीगल बिझनेस फॉर्म करतात आणि त्याच्या अंडर इलिगल बिझनेस स्टार्ट करतात. मग ते जर पकडला गेले तर तुम्हाला तो बिझनेस काय करायला लागतो, स्टॉप करायला लागतो. त्यानंतर काय काय बिझनेस कसे असतात, सीझनल असतात. 1-2 महिन्यासाठी पार्टनरशिप फॉर्म करतात. त्यांचं काम झालं की तो बिझनेस काय करतात, बंद करतात. किंवा काय काय कसे असतात, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात. एखादा पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होईपर्यंत पार्टनरशिप फॉर्म करतात. तो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाला की पार्टनरशिप एंड, म्हणजेच काय करतात, डिझॉल्व. त्यानंतर तुम्हाला स्टडीमध्ये ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ हे 3 तुम्हाला चॅप्टर पुढं अकाउंटमध्ये यावर्षी आहे. सर्वात पहिलं काय, ॲडमिशन. म्हणजे पहिले जे पार्टनर आहे त्यामध्ये न्यूला ॲडमिट करायचं, म्हणून त्याला काय म्हणतात, ॲडमिशन ऑफ पार्टनर. मग जर नवीन येत असेल तर तुम्हाला सगळं चेंज करावं लागतं, म्हणून तुम्हाला पहिली फॉर्म डिझॉल्व करावी लागते. त्यानंतर रिटायरमेंट. जर एखाद्याला तुमची फॉर्म सोडून जायची असेल तर. ओके. आणि नंतर काय, डेथ. ओके. पार्टनरशिप एखाद्या डेथ झाली तरी तुम्हाला पूर्ण तुमची पार्टनरशिप चेंज करावी लागते. त्यामुळे पहिली फॉर्म डिझॉल्व करून नंतर परत नेक्स्ट न्यू फॉर्म करावी लागते. आणि इन्स्टॉलमेंट म्हणजे काय झालं, पार्टनर पळून गेले, तुमचे पैसे जे होते बाकी ज्यांचे देणं ते काय केलं, त्यांनी डुबवलं. ओके. मग इन्स्टॉलमेंट जर झाले तर तुम्हाला ॲटोमॅटिकली बिझनेस काय करावा लागतो, बंद करावा लागतो. हे सगळे काय होते, पार्टनरशिपचे फीचर्स. ओके. थँक्यू.